आणि तपास झाल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की ह्या पोरीचा चेतन बाबूलाल चौधरी ह्या नावाच्या पोरासोबत अफेअर होतं नोव्हेंबरपासून. आणि त्या अफेअरमध्ये ते बाहेर कुठं हनीमूनला पण गेलते, कुठं बाहेर फिरायला पण गेले होते. आणि तो पोरगा बाजू त्यांच्यासोबत 20-30 फुटं मागं पुढं चालत होता लोहगड किल्ल्यावरती. आणि वरी जाऊन त्यांच्या दोघांच्या संगनमताने त्यांनी केतनला तिथनं मारून वरनं फेकून दिला. यापूर्वी पण तिने अशा प्रकारचा प्रयास केतनच्या बाबतीत केलं होतं का? की केतनला त्याच्यावर काही डाऊट वगैरे आला होता का? त्याचा पासपोर्ट वगैरे डिस्ट्रॉय केला होता का तिने? पासपोर्टचा असं होतं की त्यांनी प्री वेडिंग शूटिंगसाठी 6 जून रोजी मुंबईतनं इंडोनेशिया बालीसाठी जाणार होते. तिथं जाता जाता हे 4च लोक गाडीमध्ये होते. माझी मुलगी, मुलगा, सियाचा भाऊ साहिल, हे 4ही लोक गाडीत होते. गाडीत बसताना सगळ्यांनी पासपोर्ट चेक केले. एक बॅगमध्ये सगळे पासपोर्ट, करन्सी, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सगळे एकाच पाऊचमध्ये ठेवलं. ते पाऊच गाडीमध्येच होती. हे फूड मॉलला थांबले. फुटबॉलमध्ये हे लक्षात नाही आलं की सिया मल्ली मोबाईल विसरलाय म्हणून एकटीच गाडीत गेली आणि परत आली. तिथनं गेल्यानंतर जेव्हा एअरपोर्टवर पोहोचले, सगळ्या लोकांचे पासपोर्ट होते, पर केतनचा हा पासपोर्ट तिथं मिसप्लेस होता.